नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. महाराष्ट्रामधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे, कारण की सर्व बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये प्रत्येक महिन्याला ठिकाणी मिळत असतात. त्यामुळे सर्वच बहिणी खुश आहे. आता या पैशांमुळे भरपूर महिलांना ठिकाणी मोठी मदत मिळते. काही महिला या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी करत आहेत, काही महिला या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करत आहेत, तर काही महिला या पैशांचा उपयोग त्यांच्या व्यवसायासाठी करत आहेत. तर तुम्ही कशासाठी करतायत कमेंट करून सांगा बरं. जर का तुम्ही घर खर्चासाठी याचा उपयोग करत असाल तर लिहून पाठवा की सर मी घर खर्चासाठी करते. आणि जर का तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी करत असाल तर कमेंट करून सांगा की सर मी मुलांच्या शिक्षणासाठी करते. आणि जर का तुम्ही ह्या पैशांचा उपयोग काही व्यवसाय सुरू करण्यासाठी करत असाल तर लिहून पाठवा की सर मी ह्या पैशांचा उपयोग काही व्यवसाय सुरू करण्यासाठी करत आहे. त्यानुसार या ठिकाणी कळणार आहे सरकारला सुद्धा की महिलांना ह्या पैशांचा फायदा होत आहे की नाही. आता बघा सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत. तर ही अपडेट बघण्या अगोदर पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मी टॉपिकला सुरुवात करतो. तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ठिकाणी लाभ मिळतो. बहिणींना तुम्हाला 1500 रुपये येतात की नाही कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींना 1500 रुपये मिळत असतील त्यांनी सांगा की हो सर मला ठिकाणी 1500 रुपये आलेले आहे. किती बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 आलेले कमेंट करून सांगा. ज्यांना आले असेल त्यांनी सांगा की सर मला जानेवारीचे 1500 रुपये आलेले आहेत. आणि ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले नसतील त्यांनी सांगा की सर मला जानेवारीचे पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना टोटल 3000 मिळणार आहे. कसे मिळणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. आता बघा योजनेला राज्यभरामधून अडकीने मोठा प्रतिसाद मिळाला असून कोट्यावधी महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. भरपूर अडकीने महिला आहेत की ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि हा आकडा जवळजवळ कोटीमध्ये आहे. ठीक आहे. बघा आपण काही पात्र ज्या महिला आहेत म्हणजेच काही ज्या महिला आहेत तर काही काळापूर्वी योजनेचा जो गैरफायदा अडकीने घेणाऱ्यांवर अडकीने नजर टाकण्यात आली आणि अनेक महिलांनी फसवणूक करून निधी घेतल्याच्या अडकीने उघड झालेलं होतं. यामध्ये भरपूर अडकीने प्रकरण उघड झाले होते. जसे की काही पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला होता, हे सुद्धा प्रकरण उघडलं होतं. काही महिला सरकारी नोकरीला होत्या त्यांनी सुद्धा अडकीने योजनेचा लाभ घेतलेला होता, तर त्या बहिणींना अडकीने अपात्र केलं गेलं. दुसरी गोष्ट अशा भरपूर महिला आहे की ज्या या ठिकाणी निकषामध्ये बसत नाही तरीसुद्धा त्या महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला होता. असे बरेचशा ठिकाणी प्रकरण उघडलेले होते. यामुळे काय झालं तर लाडकी बहीण योजनेसाठी ठिकाणी KYC लागू केली गेली. या KYCमध्ये सुद्धा भरपूर महिला अपात्र केल्या गेल्या. आता अपात्र झाल्या यामुळे त्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत. आता बघा या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे तर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणुकीनंतर निकषांच्या ठिकाणी पालन सुनिश्चित करण्यासाठी KYCची प्रक्रिया अनिवार्य केलेली होती. आधी ही तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत ठिकाणी निश्चित करण्यात आली होती. नंतर ती वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच बहिणींनो 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला ठिकाणी KYC करायची आहे आणि 31 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे. यानंतर तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर किती बहिणींची KYC झाली कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. आणि ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. कारण ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. KYC कशी करायची संपूर्ण तुम्हाला माहिती मी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी सांगितलेली आहे की कशी तुम्हाला KYC करता येणार आहे. आता बघा काय सांगितलेलं आहे तर ह्या KYCची प्रक्रियेमध्ये चुकीमुळे अनेक महिलांना योजनेचा ठिकाणी लाभ मिळण्यात अनेक अडचणी ठिकाणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्ती करण्याच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सरकारने आवाहन केलेलं आहे की ज्यांच्या KYCमध्ये काही चूक आहे त्यांनी ही दुरुस्ती वेळेत करून घ्यावी. कारण 31 मार्च ही शेवटची तारीख आहे आणि जर का तुम्ही 31 मार्च नंतर म्हणाल की सर मला ठिकाणी KYC करायची आहे तर ते शक्य होणार नाही आहे. म्हणून प्रत्येक बहिणींनी 31 मार्चच्या आत ही KYC करून घ्यायची आहे. तुमच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका तुम्हाला दुरुस्त करून घ्यायच्या आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर या प्रक्रियेनंतरच पात्रतेची जी पडताळणी ती पूर्ण होईल. जर कोणतीही महिला निकषामध्ये बसली नाही तर तिचे नाव योजनेमधून वगळले जाईल आणि दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या ठिकाणी थांबवले जातील. अंदाजानुसार सुमारे 50 ते 60 लाख महिला या निकषामध्ये बसणार नाही आहेत. लक्षात घ्या 50 ते 60 लाख महिला अपात्र होणार आहे. हा सर्वात मोठा आकडा आहे.
कारण भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांना आता या ठिकाणी पैसे मिळत आहेत, भरपूर बहिणींचे लाभ बंद झालेले आहे. तर ज्यांची चुका झाल्या तर त्यांना अपात्र केले गेले होते, त्यांना पैसे मिळत नव्हते. मग त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे की जर का तुमच्यानं काही चुकीच्या ठिकाणी पर्याय निवडले गेले असतील KYCच्या वेळेस तर ते दुरुस्त करून घ्यायची आहे. आणि शेवटची तारीख 31 मार्च आहे. आता यामध्ये ज्या बहिणी KYC करतील तर त्यामध्ये कोणकोणत्या बहिणी पात्र आहेत त्यांना लाभ मिळेल. ज्या बहिणी अपात्र होतील त्यांना ठिकाणी पैसे मिळणार नाही आणि सुमारे 50 ते 60 लाख महिला अपात्र होणार आहेत, असा आकडा या ठिकाणी समोर आलेला आहे. आता बघा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत स्पष्ट ठिकाणी केलेलं आहे की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, म्हणजेच ही योजना बंद होणार नाही आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पुढे बघा, योजनेसाठी राज्य सरकारने यंदाचा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये 36,000 कोटींची तरतूद केलेली आहे. म्हणजेच काय, लाडकी बहीण योजनेसाठी जवळजवळ 36,000 कोटींची जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ खूप मोठा आकडा आहे. 36,000 कोटींची तरतूद योजनेसाठी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हप्ता हा वेळेवर मिळणार आहे, त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही आहे. पुढे बघा, ज्यामुळे राज्यामधील कोट्यावधी ज्या महिला आहे त्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांना रेग्युलर हप्ते या ठिकाणी मिळणार आहे. पण आता KYCमध्ये सुद्धा भरपूर बहिणी अपात्र होतील तर त्यांचा लाभ हा थांबवला जाणार आहे. आता बघा बहिणींनो, तुम्ही जर कमेंट करून सांगितलं की सर मला जानेवारीचे पैसे आलेले होते तर लगेच तुम्हाला ठिकाणी फेब्रुवारीचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. आणि जर का तुम्ही सांगितलं की सर मला जानेवारीचे पैसे आलेले नव्हते तर तुम्हाला टोटल 3,000 रुपये पाठवले जातील. कसे मिळणार आहे तर जानेवारीचे 1,500 प्लस फेब्रुवारीचे 1,500 असे टोटल तुम्हाला 3,000 मिळणार आहे. आणि तुमचा मार्च महिन्याचा हप्ता चालू आहे तर मार्चचीसुद्धा तुम्हाला 1,500 त्या ठिकाणी मिळतील. म्हणजेच टोटल 4,500 रुपये तुम्हाला ठिकाणी मिळू शकतात. तर संपूर्ण तुम्हाला प्रोसेस मी सांगितलेलं आहे आणि अर्थसंकल्पामध्ये कशी तरतूद केलेली आहे, काय निर्णय घेतलेला आहे, सर्व तुम्हाला माहिती मी दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैशाचं वाटप होणार आहे. त्यामुळे सर्वांनी SMS-कडे लक्ष ठेवायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि बहिणींनो, एक महत्त्वाची सूचना द्यायची राहिली होती. ती सूचना अशी आहे की जर तुम्ही 31 मार्चपर्यंत, लक्षात घ्या 31 मार्चपर्यंत जर का तुम्ही KYC केली नाही तर बहिणींनो तुम्हाला संधी मिळणार नाही आहे. म्हणून 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. आणि ही KYC कोणाला करता येणार आहे तर ज्या बहिणींची KYCमध्ये चुका झाल्या होत्या. बघा, अगोदर 31 डिसेंबर ही मुदत होती. तर ज्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत ज्यांनी KYC केली आणि KYCमध्ये त्यांच्या ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख दिलेली आहे. तर सर्वांनी 31 तारखेपर्यंत KYC करून घ्या. तुमच्या ज्या चुका झाल्या आहे त्या दुरुस्त करून घ्या, तरच तुम्हाला ठिकाणी लाभ मिळणार आहे. आणि आता तुमचा लाभ बंद राहणार आहे, तुम्हाला पैसे येणार नाही आहे. आणि KYC केल्याच्यानंतर तुमची पडताळणी होईल की तुम्ही खरोखर पात्र आहात की नाही. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जे मागचे थकीत तुमचे हप्ते 4 महिन्याचे असतील किंवा 6 महिन्याचे असतील किंवा 2 महिन्याचे असतील ते सर्व थकीत हप्तेसुद्धा तुम्हाला एकत्र येऊ शकतात. अशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी सूत्रांकडून मिळत आहे. म्हणजेच तुम्हाला एकाच वेळेस मोठी रक्कम मिळू शकते. सर्व तुम्हाला प्रोसेस मी सांगितलेले. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.